प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, गेला महिनाभर या देशामध्ये फक्त आणि फक्त जय 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 भीमचेच बुलंद नारे ऐकायला मिळत होते. आणि हा जय भीमचा नारा घेऊन या देशातला लाखो युवा तरुण मुलं दिल्लीच्या रस्त्यावरती एकवटली होती, हुकुमशाही सत्तेच्या विरोधात आपला न्याय अधिकार मागण्यासाठी. शिक्षण व्यवस्थेमधला जो भ्रष्टाचार आहे, अनागोंदी कारभार आहे, त्याला नष्ट करा, त्याला दूर करा. आणि तो दूर करण्यासाठी त्या खात्याचा जो कोणी प्रधान आहे, जो कोणी मुखिया आहे, त्याला बाहेर हाकला, त्याला हाकलून लावा, ही प्रमुख मागणी घेऊन अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये एक जोरदार आंदोलन सुरू झालं. या आंदोलनाची दखल फक्त महाराष्ट्रानं नाही, फक्त दिल्लीनं नाही, फक्त देशानं नाही, तर अवघ्या जगाने या आंदोलनाची दखल घेतली. मी म्हणणारे तुर्रम खान, हुकुमशहा या आंदोलनापुढे झुकले. मित्रांनो, लोकशाही देश आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून जगातली सगळ्यात मोठी लोकशाही देणगी दिलेली आहे, लोकशाही प्रदान केलेली आहे. हा लोकशाहीवादी देश आहे. या लोकशाही पुढे भल्या भल्या हुकुमशाहीला झुकावं लागतंय. आज देखील तीच परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली. आज मन की बात पेक्षा या लोकशाहीमध्ये जन की बात या अधिक शक्तिशाली आहे. हे उदाहरणासह आज पुन्हा एकदा दाखवून देण्यात आले. तुमच्या मन की बात पेक्षा जन की बात ही अधिक शक्तिशाली आहे, हे युवकांनी तरुणांनी दाखवून दिले. गेल्या 12 वर्षामध्ये केंद्रीय सरकारमध्ये राजीनामा काय राहतो ही गोष्टच कोणाला माहित नव्हती. आमच्या सरकारमध्ये राजीनामा देण्याची प्रथा नाही, असं 7 ते 8 वर्षापूर्वी राजनाथ सिंह नावाचा एक उन्मत्त मंत्री बोलला होता. त्याला ज्या वेळेला पत्रकारांनी विचारलं, तो फलाना मंत्री राजीनामा देईन का, सुषमा स्वराजच्या संदर्भात कदाचित ते वाक्य होतं, तर त्यावेळेला हा राजनाथ सिंग उर्मटपणे म्हणाला होता की आमच्या सरकारमध्ये राजीनामा नावाची गोष्टच नाही. आम्ही का म्हणून राजीनामा द्यायचा, का म्हणून कुणाचा राजीनामा घ्यायचा. मित्रांनो, 2014 पासून या देशामध्ये केंद्रीय सरकारमध्ये किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये राजीनामा घेण्याची प्रथा नाहीये. परंतु युवकांनी दाखवून दिले, लोकशाही पुढे तुम्ही कोण आहात. तुम्ही भारतीय लोकशाही या देशातली सर्वोच्च आहे, भारतीय संविधान सर्वोच्च आहे. तुम्ही कोण. जर तुम्ही भारतीय संविधानाचा अपमान करत असाल, लोकशाहीचा अपमान करत असाल, तर तुम्हाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही. हे अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पक्षानं दाखवून दिलं, त्यांच्या आंदोलनानं दाखवून दिलं. मित्रांनो, या आंदोलन तुफान होतं, अभिनव आंदोलन होतं. भारताच्या घरातला जो खरा भारतीय आहे, जसं या देशावरती खरं प्रेम आहे, त्या प्रत्येक भारतीयांच्या घरातला एक तरी तरुण मुलगा या आंदोलनामध्ये सामील झाला होता. आज जर धर्मेंद्र प्रधानला मंत्रिपदावरून हकलले नसतं तर कदाचित भारतामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असते आणि ती परवडणारी नसती भारताला. आज आपण नेहमी म्हणतो भारतामध्ये नेपाळ, बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होईल, श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होईल. मित्रांनो, भारत हा संविधानावरती टिकून आहे. भारताचे संविधान हे जगातलं सगळ्यात महान असं संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान निर्माण केलंय ना, भारताला दिलंय ना, त्या भारतीय संविधानामुळे हा देश एक संघ आहे. या भारतामध्ये नेपाळ किंवा श्रीलंका सारखी परिस्थिती कदाचित उद्भवणार नाही. कारण भारतीय संविधानानं सगळ्यांना एका धाग्यात गुंफून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतंय नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या ज्या सत्तेतल्या लोकांनी या भारतीय संविधानाचे उपकार मानावे. आज त्यांची सत्ता शाबूत आहे ती केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सत्तेनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार मानावे की बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज त्यांची सत्ता अबाधित आहे. अन्यथा त्यांची सत्ता विद्यार्थ्यांनी, युवकांनी उखडून फेकून दिली असते, कधी ते झालंही असतं. परंतु भारतीय संविधानाचे महान उपकार आहेत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सत्ताधाऱ्यांवर. या भारतीय संविधानामुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज नरेंद्र मोदीची सत्ता बचावलेली आहे.
मित्रांनो, साम्राज्य कितीही मोठं असो, साम्राज्य येतात जातात, लयाला मिळतात, धुळीला मिळतात, नष्ट होतात, परंतु विचार मात्र नष्ट होत नाही. विचार कधीच नष्ट होत नाही. मित्रांनो, सिंहासन कितीही मोठं असू द्या, त्या सिंहासनापेक्षा भारतीय संविधान मोठं आहे आणि भारतीय संविधानापेक्षा या भारतातली जनता मोठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जोपर्यंत या भारतामध्ये आहे जिवंत, तथागत गौतम बुद्धांचे विचार जोपर्यंत या भारतामध्ये जिवंत आहे, तोपर्यंत या भारताला कोणत्याही हुकुमशाही सत्तेचा धोका नाही. तरुण जागृत होत आहे. आज मोदीच्या सत्तेला आंबेडकरवाद्यांनी घाम फोडलाय. आम्ही नेहमी म्हणतो या देशामध्ये फक्त दोनच वाद आहे, नफरतवाद विरुद्ध आंबेडकरवाद, आणि आंबेडकरवादच भारताला तारणार आहे. भारतामध्ये बाकी कोणते वाद वगैरे काही नाहीये. नफरतखोरांच्या विरुद्ध एकटे आणि एकटे आंबेडकरवादी मैदानामध्ये उभे राहतात, संघर्ष करतात. हे वारंवार आपल्याला दिसून आलेलं आहे. अन्याय अत्याचार कुठेही हो, आंबेडकरवादी उभा राहतो. मित्रांनो, ज्या वेळेला या देशामध्ये नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि 22 लाख क्षणार्धात 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य माती मोल झालं, त्यावेळी भारतातल्या एकाही नेत्याने, तथाकथित नेत्याने आवाज उठवला नाही. त्यावेळेला अमेरिकेमध्ये दूर अमेरिकेमध्ये राहणारा अभिजित दिपके नावाचा आंबेडकरवादी धावून आला. अमेरिका सोडून तो भारतामध्ये आला आणि इथल्या विद्यार्थ्यांना त्याने न्याय मिळवून दिला. होय, जिथे अन्याय अत्याचार होतो तिथं आंबेडकरवादी ठामपणे उभा राहतो, आणि जिथं आंबेडकरवादी उभा तिथं न्यायाची 100% गॅरंटी. हे समीकरण आता पूर्ण भारतामध्ये झालेलं आहे, मान्य झालेलं आहे. मित्रांनो, अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमचे आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं अभिजित दिपके यांचे आम्ही अभिनंदन करतो. त्यासोबत अभिजित दिपके यांचे वडील, त्यांचे आई वडील, त्यांचंही आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी असा क्रांतिकारी मुलगा जन्माला घातला. भारताचा एक क्रांतिनायक, संविधान रक्षक त्यांनी जन्माला घातला. त्या क्रांतिनायक, संविधान रक्षक अभिजित दिपके यांना मानाचा जय भीम, त्यांच्या टीमला मानाचा जय भीम. आणि जंतर मंतरवर मुसळधार पावसाची तमा न बाळगता रात्रंदिवस आपल्या न्याय अधिकारासाठी अभिजित दिपके यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना सुद्धा मानाचा जय भीम. मित्रांनो, अभिजित दिपके यांच्या टीमला जे घवघवीत यश मिळालं, हुकुमशहाला झुकावं लागलं, त्यासाठी ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी थेट अभिजित दिपके यांच्या वडिलांना फोन केला, त्यांच्या वडिलांचं अभिनंदन केलं. त्यावेळेला एक महत्वाची माहिती अभिजित दिपके यांच्या वडिलांनी दिली. अभिजित यांनी बाळासाहेब आंबेडकरांना सांगितलं की साहेब, तुमच्या भेटीसाठी, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी अभिजित लवकरच मुंबईत आला की तुम्हाला भेटणार आहे, तुमच्या भेटीसाठी तो मुंबईत येणार आहे. मित्रांनो, दोन क्रांतिकारी ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला की इतिहास निर्माण होतो. प्रकाशजी आंबेडकर आणि अभिजित दिपके ज्या वेळेला दोघं भेटतील, या विजयाच्या नंतर निश्चितपणे एक नवा अध्याय लिहिला जाईल, एक नवं समीकरण तयार होतंय की काय हे पाहावं लागेल. तोपर्यंत जय भीम, आणि पुन्हा एकदा अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमला जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.